काय हो, तुम्ही कधी असा चमचमीत चटपटीत पराठा घरच्या घरी बनवला आहे का? नसेल बनवला तर हा व्हिडिओ शेअर आणि सेव्ह करून ठेवा. तसेच तुम्ही कुठून बघताय ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याकरिता एक पिठाचा गोळा घेतला. हा पराठा तुम्ही मुलांच्या टिफिनकरिता सुद्धा देऊ शकता. सकाळी जर गडबड असेल तर असा पराठा एकदा नक्की ट्राय करा. पिठाचा गोळा घेऊन त्याचा गोळा बनवून घेतला व चपाती लाटून घेतली. अगदी नेहमीप्रमाणे आपली चपाती लाटतो त्याचप्रमाणे चपाती लाटून घेतली. नंतर त्यावर 1 चमचा तूप घालून घेतले. जर लहान मुलांना देत असाल तर चटणीचे प्रमाण कमी करावे व मोठ्यांना द्यायचं असेल तर चटणीचे प्रमाण जास्त केले तरी चालेल. नंतर चटणी घालून घेतली, चाट मसाला घातला व थोडेसे चवीनुसार मीठ घालून घेतले व चांगले चपातीला लावून घेतले. अगदी दाखवते त्याप्रमाणे सर्व साईडला मसाला लावून घेतला. नंतर त्यावर थोडेसे पांढरे तीळ घालून घेतले व थोडीशी कोथिंबीर घालून घेतली. बघा, या पद्धतीने आपण जर बनवला तर मुलं खूप आवडीने खातात व अगदी एकाऐवजी 2 पराठे खातील असे चटपटीत तयार होतो. सर्व साईडला कोथिंबीर लावून घेतल्यानंतर त्यावर थोडेसे पीठ भुरभुरून घेतले व दाखवते त्याप्रमाणे घडी मारून घेतली. बघा, हा पराठा तुम्ही गोलसुद्धा बनवू शकता, पण जरासा वेगळा बनवला तर मुलं खूप आवडीने खातात. म्हणून या पद्धतीने मी तो पराठा बनवणार आहे. घडी मारून घेतल्यानंतर त्याला खालीवरती पीठ लावून घेतले व थोडेसे कलुंजी घालून घेतले. नंतर त्यावर पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालून घेतली व दाखवते त्याप्रमाणे हलक्या हाताने लाटून घेतले. बघा, या पद्धतीने पराठा लाटून झाल्यानंतर गॅसवर तवा ठेवला. तवा गरम झाल्यानंतर त्यावर तूप घातले व तूप घालून चांगले खरपूस होईपर्यंत दोन्ही साईडने भाजून घेतले. बघा, पराठा या पद्धतीने खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. अगदी दाखवते त्याप्रमाणे पराठा चटपटीत असा तयार होतो. जर मुलांना तुम्ही एकदा बनवून दिला तर मुलं रोजच बोलतील, मम्मी मला पराठाच द्या म्हणून. सकाळी जर उठायला लेट झाला तर असं काहीतरी बनवून दिलं तर मुलं आवडीने सुद्धा खातात आणि अगदी एकाऐवजी 2 पराठे खातील अशी चटपटीत पराठा तयार होतो. बघा, दिसायला ज्याप्रमाणे चमचमीत त्याचप्रमाणे चवीला अप्रतिम असा पराठा तयार होतो. अगदी मऊ लुसलुशीत तसंच पापुंद्रेदार असा पराठा बनतो. एकदा नक्की ट्राय करा. हा पराठा तुम्ही दह्यासोबत चटणीसोबत खाऊ शकता किंवा नसेल तर तसंच सुद्धा खाऊ शकता. चवीला खूप सुंदर टेस्टी असा बनतो. म्हणून सांगते मैत्रिणींनी, एकदा हा पराठा नक्की मुलांच्या टिफिनकरिता द्या. बघा, दुसऱ्या दिवशी मागतात की नाही ते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन चटपटीत व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.